नमस्कार. सध्या आपण आहोत थंड हवे महाबळेश्वर या ठिकाणी. मान्सूनचं नुकतंच महाराष्ट्रात आगमन होत आहे आणि अशा आल्हाददायक वातावरणात आपण आज चर्चा करणार आहोत सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत गेल्या 30 ते 35 वर्षापासून राजकीय पत्रकारिता करणारे आमचे मित्र सन्माननीय अजित जगताप. जगताप साहेब, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर. त्याचबरोबर साप्ताहिक सातारा समाचारचे संपादक आणि गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेत सक्रिय असणारे आमचे मित्र संजयजी कदम. संजयजी कदम, आपलंही खूप खूप स्वागत आहे. यासोबतच ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार, की ज्यांचं राजकीय विश्लेषण खूप मोठ्या आवडीनं लोक पाहतात. तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे या आजच्या भागामध्ये. सर्वात प्रथम अजितराव, तुम्हाला एक प्रश्न आहे की सध्या सातारा सांगली स्थानिक विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे. 4 ते 5 दिवस झालेले प्रचार चालू झालेला आहे. नक्की काय परिस्थिती आहे सध्या या मतदारसंघामधली? सातारा सांगली विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर सांगलीमध्ये मंत्री सुरेश भाऊ खाडे, सुधीर गाडगीळ आमदार, जयंत पाटील आमदार, सत्यजित देशमुख आमदार, विश्वजित कदम आमदार, सुहास बाबर आमदार, रोहिदास पाटील आमदार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं खरी लढत जी बघायला मिळते ती सांगली जिल्ह्यामध्ये. आता आपण जर सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर मुळात असं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीला एक तगडा उमेदवार देता आला असता, तसंच महाविकास आघाडीला एक तगडा उमेदवार देता आला असता. परंतु तसं न घडता आज दोन्ही उमेदवार आहेत ते नौके उमेदवार आहेत. त्यातील एका उमेदवारानं तर स्पष्ट शब्द सांगितलं की 32 वर्ष मी काम करतोय. आता 32 वर्ष ते भाजपमध्ये होते का नाही हा बी संशोधनाचा विषय आहे. तर दुसरा उमेदवार जो आहे तो कातर खटावसारख्या जिल्हा परिषद गटामध्ये पराभूत झालेला आहे. त्यामुळं सर्वसामान्य माणसांना असं वाटते की ही निवडणूक म्हणजे नुरा कुस्ती असं सर्वसामान्यांना वाटते. आता याच्यामध्ये असं आहे की गेल्या वेळेला मोहनराव कदम जे निवडून आले आणि त्यांना निवडून देण्यामध्ये ते काँग्रेसचे उमेदवार जरी असले तर ज्यांनी हातभार लावलेला त्यांना निवडून देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे पैसे घेऊन त्यांचा इमारे प्रचार केला. आज ते सर्वजण भाजपमध्ये आहेत. त्यामुळं मताची जर बेरीज जर पाहता 49 मतं जरी सातारा जिल्ह्यात जास्त असली तरी घोडे बाजारमध्ये कोण कमी पडेल आणि कोण विजय होईल हे सांगणं कठीण आहे. नक्कीच. म्हणजे अजित जगतापांचं असं मत आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात घोडेबाजार इथं होणार आहे. आता सध्या जो प्रचार चाललेला आहे त्या प्रचारामध्ये महायुतीनं सगळ्यात मोठी आघाडी घेतलेली आहे. काल कराडमध्ये तुझा त्यांची मिटिंग झाल्या, त्यानंतर सातारामध्ये एकाच दिवशी दोन्हीकडे मिटिंग झाल्या. परंतु महाविकास आघाडी या प्रचारामध्ये कुठेही सक्रिय झालेली आजपर्यंत दिसत नाही. नक्की काय कारण असेल महाविकास आघाडीचं? नक्कीच महाविकास आघाडीमध्ये देखील दिग्गज मंडळी सातारा सांगलीमध्ये आहेत. तिथं माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, तर सातारा जिल्ह्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जे आता पदभूषवत आहेत ते शशिकांत शिंदे आहेत, बाळासाहेब पाटील सारखे सहकार मंत्री माजी दिग्गज मंडळी तसे महाविकास आघाडीकडे आहेत. मात्र महाविकास आघाडी तितक्या ताकदीनं प्रचारामध्ये उतरलेली पाहायला मिळत नाही. त्या उलट महायुतीमध्ये 3 मंत्र्यांच्या भिस्त आता सातारा सांगलीमध्ये आहे. एकीकडे चंद्रकांत दादा पाटील सांगली सांभाळत आहेत, तर सातारामध्ये शिवेंद्रसिंह राजे भोसले बांधकाम मंत्री असतील. त्याचबरोबर सोलापूरची जबाबदारी सांभाळत ग्रामविकास मंत्र्यांनी देखील सातारची जबाबदारी मोठ्या दिमतीनं स्वतःकडे घेतलेली आहे. त्यामुळं जयकुमार गोरे हे सातारामध्ये देखील तितकंच लक्ष घालत आहेत. एकंदरीत भाजप आणि मित्रपक्ष आजही मित्रपक्षांमध्ये शंभूराज देसाई असतील, सुहास बाबर असतील शिवसेनेचे, ते कुठेतरी सुरात मिसळत आहेत महायुतीच्या. परंतु थोडंसं मकरंद पाटलांचा आपण विचार केला तर मकरंद पाटील अजूनही काठावर आहेत, त्यांचा अजून सूर जुळलेला दिसत नाही. मात्र महायुती आजही सक्षम आहे, भाजप स्वतः सक्षम आहे आणि भाजपकडं विजयाचा आकडा असल्यामुळं भाजप ज्या पद्धतीनं रणनीती आखत आहे, ज्या पद्धतीने मेळावे घेत आहे तितकासा प्रतिसाद महाविकास आघाडीकडे जाणवत नाही. महाविकास आघाडीचे नेते आजही पडद्याआडच राहिलेले आहेत किंवा पडद्याआडूनच काम करत आहेत. मग एकंदरीत त्यांच्या मनामध्ये भीती आहे की काय भाजपची, किंवा भाजपच्या भीतीमुळे देखील ते फ्रंटला येऊन प्रचार करत नाहीत का, असा देखील थोडासा कुठेतरी जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा नगरसेवक असतील यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळं महाविकास आघाडीचे देखील जे काही मतदार आहेत, अपेक्षित मतदार आहेत, ते सुद्धा तळ्यात मळ्यातल्या भूमिकेत दिसतात. त्यामुळे त्याचा फटका नक्कीच महाविकास आघाडीला कुठेतरी बसेल. त्यामुळे महाविकास आघाडीने किमान 18 जून पर्यंत प्रचारामध्ये सक्रिय सहभाग जर घेतला तर त्यांची जी मतं आहेत दोन्ही जिल्ह्यांमधली ती मतं तरी त्यांना राखता येतील. या निवडणुकीत आणखी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आणि त्याचबरोबर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील खासदार उदयनराजे कुठेही दिसले नाहीत.
मात्र या निवडणुकीमध्ये ते सक्रिय झालेले दिसत आहेत. नक्कीच उदयनराजे भोसले हे सक्रिय झालेले आहेत, कारण उदयनराजेंवर देखील एक जबाबदारी देण्यात आलेली आहे. कारण त्यांचा सातारा नगरपालिकेमध्ये एक मोठा गट सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून नगरसेवक तिथे काम करतात. त्यामुळं खासदार म्हणून त्यांना पुढची विनिंग जर व्यवस्थितरित्या हाताळायची असेल तर त्यांना या मतदारसंघामध्ये जे सातारा सांगली मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दिलेली आहे. त्यामुळे ते व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत. आणि त्याचबरोबर एक राजकारणामधली एक चुरस सुरू झालेली आहे भाजपमध्ये. म्हणजे भाजपमध्ये एकीकडे ग्रामविकास मंत्री ज्या पद्धतीनं पूर्ण अतिक्रमण करत आहेत असं आपण म्हणू शकतो राजकारणामध्ये, की जे सत्ता किंवा पदं मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना राजकीय पदं देण्यासाठी जे पुढे येतात आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहेत. मग असं कुठंतरी जयकुमार गोरेंचं महत्व वाढत असेल तर साहजिकच उदयनराजे भोसलेंना देखील आपल्याला कंबर कसून राजकारणात काम करावं लागेल. आणि तेच त्यांनी ओळखलेलं असल्यामुळे त्यांनी आता पूर्णपणे होम पिच ग्राउंड पिचवरती उतरलेले आहेत, की जेणेकरून ह्या सगळ्या घडामोडींमध्ये आपला राजकीय रोल हा मजबूत असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने उदयनराजे भोसले असतील किंवा बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, ते कोणत्याही इतर जिल्ह्यांमध्ये जास्त इंटरफेअर न करता स्वतःच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी स्वतःची जी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने पार पाडताना दिसत आहेत. नक्कीच दोन्ही राजांसह सोलापूरचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे हे देखील ताकदीनं या निवडणुकीत उतरलेले आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं एक ट्विस्ट असा येऊ शकतो की आपण जर पाहिलं तर दोन्हीकडे म्हणजे सातारा आणि सांगली दोन्ही जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी ह्या एकत्रपणे बऱ्याच ठिकाणी लढल्या, परंतु अडचण अशी झालेली आहे की वेगवेगळ्या चिन्हावर लढलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत आता जर व्हीप लागू झाला पक्षाचा तर काय अडचणी येऊ शकतात? नमस्कार. आता राष्ट्रवादीच्या बाबत शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जे शरदचंद्र पवार गटाचे, आणि साताऱ्यामधली जी परिस्थिती बघितली आपण त्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी जे काही उमेदवार दिले ते आघाडीचं पालन करून दिले गेले. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्या अशा पद्धतीनं त्यांनी उमेदवार दिलं, जेणेकरून ते घड्याळाच्या चिन्हावरच सातारा जिल्ह्यातल्या सर्व जागा लढल्यात. या उलट जयंत पाटलांच्या सांगलीमध्ये त्यांनी तुतारीच्या चिन्हाचा वापर झालेला आहे आणि त्या ठिकाणी तुतारीवर आहे. त्यांच्या 70-80 जवळपास आज नगरसेवक आहेत त्यांच्याकडे किंवा जिल्हा परिषद जागा आहेत. जयंत पाटलांची बाजू पक्षासाठी भक्कम आहे. मात्र सातारा जिल्ह्यात तशी परिस्थिती दिसत नाहीये. जर व्हीप लागू केलाच तर घड्याळावरच्या असणाऱ्या ज्या उमेदवार आहेत ते निश्चितपणानं व्हीपचं पालन करावं लागेल, त्यांना मतदारांना व्हीपचं पालन करावं लागेल. आणि अशा वेळेला राष्ट्रवादीची जी जागा आहे ती अडचणीची येण्याची शक्यता आहे. तर तसा विषय झालाच तर. अच्छा, या निमित्तानं दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. 20 मार्चला सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत जो काही राडा झाला तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, की बहुमत असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला या ठिकाणी सत्ता स्थापन करता आली नाही. आणि त्यामुळं भाजपनं या ठिकाणी बाजी मारली आणि त्याचा रोष कुठंतरी भाजप विरोधात या दोन्ही पक्षांकडे आहे. आता या रोषाची नक्की काय परिणिती होईल या निवडणुकीमध्ये? आता जो काही राडा झाला सातारा जिल्हा परिषदेमध्ये तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. आणि अशा वेळेला आपल्या सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे उपनेते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे आक्रमकरित्या या निवडणुकीत सामोरे जातील असा एक अंदाज होता. परंतु त्यांनी स्वतः तिथं जाऊन सांगलीला जाऊन शिवसेनेच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली आणि आम्ही महायुतीसोबत राहू असं स्पष्ट केलेलं आहे. आता वास्तविक ते राजकीय खेळे असू शकते किंवा त्यांचे राजकारण त्यांना व्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे त्यांनी केले, पण त्यांच्या ज्या सोशल मीडियावरती ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या शंभूराज देसाईंसाठी खूप अडचणीच्या ठरणार आहेत. कारण आपण जे मगाशी म्हटलं की व्हीप काढल्या तर व्हीप प्रमाणे मतदान करावंच लागतं, पण सातारा जिल्हा परिषदेमध्ये आपण पाहिलं की व्हीप झुगारून कामेश कांबळे असेल, करणे असतील किंवा जगताप असेल किंवा यांनी व्हीप झुगारून काय आमचं कोणी वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीने जी हुकुमशाह पद्धत आणलेली आहे त्याचा खरं म्हणजे संपूर्ण जिल्ह्याला निषेध केलेला आहे. त्यामुळे ज्यांनी व्हीप नाकारलेलं आहे काय त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये असं ढोबळ वाटते. शेवटी कायदे तज्ज्ञ तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे करतील. आता सत्ता आहे म्हटल्यानंतर सत्तेमध्ये ते काही करू शकतात. याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलेले. आज 49 मतं सातारा जिल्ह्यात जास्त आहेत. आपण जर पाहिलं सातारा जिल्ह्याची जर परिस्थिती तर मला वाटतंय की सर्वात भक्कम अशी काँग्रेस पक्ष भक्कम झालेला आहे. सत्तेमध्ये काँग्रेस पक्ष भक्कम झालेला आहे आणि दुर्दैवाने भाजपला ते दुर्बीण आणि पिंगानं बघावं लागतं की भाजप कुठे आहे ते. कारण भाजपचे जे काय अगदी जे जुने जाणते जे कार्यकर्ते आहेत ते मला कुठं दिसले नाहीत. जे ते आहेत ते पूर्वाश्रमीचे काँग्रेस आहे. त्यामुळं भाजपने जे काय पुनर्वसन केंद्र उभं केले काँग्रेसला त्याचा निश्चितच काँग्रेसला फायदा होणार आहे.
बरोबर. नक्कीच तुम्ही म्हणताय की शंभूराज देसाई उमेदवारी माघारीसाठी महायुतीच्या उमेदवारासोबत गेले, परंतु यामध्ये मकरंद पाटलांची भूमिका आजपर्यंत आपल्याला काही दिसलेली नाही. अजूनही ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. तर यांची भूमिका काय असेल? नक्कीच मकरंद पाटील आता मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत. महायुतीमधील ते मंत्री आहेत. परंतु सातारा जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा एक प्रश्न असा होता की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा यशवंत विचारांचा आमच्या पक्षाचा व्हावा. त्या पद्धतीनं त्यांनी निवडणुकीपासून ते विजयापर्यंत ते अध्यक्ष निवडीपर्यंत एक प्रकारे एक गठबंधन केलं होतं शिवसेनेशी. परंतु त्यांना ते सक्सेस करता आलं नाही. त्यांचेच काही सदस्य व शिवसेनेचे त्यांचे काही सदस्य राष्ट्रवादी चिन्हावर लढलेले हे फोडून व्हीप झुगारून हे भाजपसोबत गेले आणि हा मोठा त्यांना एक राजकीय फटका बसलेला आहे किंवा त्यांना एक राजकीय सीख दिलेली आहे भाजपनं म्हणण्यापेक्षा जयकुमार गोरेंनी. त्याच्यामुळं कदाचित मकरंद पाटील आजही त्या विषयातून बाहेर आलेले दिसत नाहीयेत आणि राजकारण जर एकमेकांचं संपवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असेल आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जर अतिक्रमण करत असेल किंवा तिथे इंटरफेअर करत असेल, म्हणजे तुम्ही बघितलं तर विराज शिंदेचा प्रवेश ज्यावेळेस भाजपमध्ये होतो त्यावेळेस ऋतुजा शिंदे ज्या राष्ट्रवादी चिन्हावर निवडणूक लढवलेले त्यांना महिला बालकल्याणपती सभापतीपद सांभाळत आहेत आता जिल्हा परिषदेचं, त्या व्यासपीठावर हजर राहतात. म्हणजे एक प्रकारे कोणत्याही पद्धतीचं भाजपनं इथं बंधन घातलेलं नाहीये किंवा बंधन पाळलेलं नाहीये राजकीय. त्याच्यामुळे कदाचित मकरंद पाटील याच गोष्टींचा अभ्यास करत असतील पडद्याआडून की माझी भूमिका काय असली पाहिजे किंवा माझ्या मतदारांची भूमिका काय असली पाहिजे, त्यांची राजकीय विचार काय असले पाहिजे आणि याच्यावर कुठंतरी पडद्याआडून चर्चा होत असणार आहे. आणि ही चर्चा आपल्याला कदाचित 22 जूनला वेगळ्या पद्धतीने दिसू शकते. म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रवादीकडं अपेक्षित यशाचं मतदान असताना देखील शेखर गोरे पराभूत झाले होते, त्याच पद्धतीनं आता भाजपची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही किंवा या पद्धतीनं जर पडद्याआडून सूत्र चालत असतील तर आपल्याला 22 जूनला निकाल कदाचित उलटाही दिसू शकतो की जेणेकरून राष्ट्रवादीने आपली भडास किंवा राष्ट्रवादीनं जे काही राजकीय विचार त्यांचे तोडून मोडून भाजप सत्तेवर आले जिल्हा परिषदेमध्ये, तो राडा त्यांनी पाहिला. त्यामुळे त्या राड्याचं पुनर्वसन कदाचित 22 जूनच्या निकालामध्ये सुद्धा दिसू शकेल. असं एक दबक्या आवाजामध्ये नगरसेवक असतील, वाईमधले नगरसेवक असतील, अदरवाईज जिल्हा परिषद सदस्य असतील, यांच्यामध्ये कुठंतरी हा सूर उमटत आहे. आणि तुम्ही बघितलं तर बघा, वाईमध्ये जरी सत्ता नसली मकरंद पाटलांची राष्ट्रवादीची तरी देखील मकरंद पाटलांकडे महाबळेश्वर नगर परिषद आहे, पाचगणी नगर परिषद आहे, त्याचबरोबर लोणंद नगरपंचायत आहे, खंडाळा नगरपंचायत आहे. त्यामुळे त्यांचं देखील मतदान तितकंच महत्वाचं आहे महायुतीला. आणि ते कशा पद्धतीने घेतात हे आता आपल्याला पुढच्या 18 जून पर्यंत निवडणुकीपर्यंत आणि त्याच्यानंतरच्या 22 जूनच्या निकालापर्यंत समजू. त्याला जोडून एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय तसं की राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपला धक्का देण्याच्या मूडमध्ये आहे, पण असं असताना सुद्धा की जे दिग्गज आहेत महाविकास आघाडीचे यांनी कुठल्याही पद्धतीनं उमेदवारी मिळवण्यासाठी रिस्क घेतलेली नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे असतील की त्यांची विधान परिषद टर्म संपलेली होती आणि पुन्हा ते आमदार होण्यासाठी उत्सुक होते. त्याच पद्धतीनं माजी मंत्री बाळासाहेब पाटील असतील, हे विधानसभेला पराभूत झालेले आहेत. तर त्याच पद्धतीनं सांगलीमध्ये जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील हे राजकारणामध्ये त्यांना लॉन्च करायचंय आणि एवढी सगळी तयारी असून सुद्धा मग या दिग्गजांनी या निवडणुकीतून माघार का घेतली? नक्की तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे, कारण शशिकांत शिंदेचा कार्यकाल संपलेला आहे, ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना कुठंतरी विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी होती आणि त्यांच्या पक्षावर विश्वास असायला पाहिजे, कारण प्रदेशाध्यक्षपद सांभाळतायत ते. आणि हा यशवंत विचारांचा जिल्हा असल्यामुळं त्यांचा अतिविश्वास असायला पाहिजे होता की आपण जर उमेदवार राहिलो असतो तर कदाचित विजयाची सूत्र सगळी फिरवू शकलो असतो. परंतु त्यांनी देखील उमेदवारी घेतलेली नाहीये. त्याचबरोबर बाळासाहेब पाटील हे माजी सहकार मंत्री आहेत. कराड नगरपालिकेमध्ये त्यांनी विजयाची सूत्र व्यवस्थितरित्या हाताळली होती. भले ते थेट प्रचारामध्ये नसतील किंवा निवडणुकीत जरी उतरले नसतील तरी त्यांनी एकनाथ शिंदे गटाला बरोबर सत्ता देण्यासाठी भाजपच्या हातातून नगरपालिका काढून एकनाथ शिंदे गटामध्ये दिलेले. आपण ते तिथं देखील पाहिलेले आपण, तरी देखील त्यांनी उमेदवारी केलेली नाही. कुठंतरी हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावाखाली राहत असावेत असं वाटतं. आणि दुसरीकडून असंही वाटतं की यांना आपलं स्वतःचं राजकीय वजन वापरण्याची जी काही पद्धत वापरता येणार आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांना राजकारणात उतरावं लागणार आहे, त्या राजकारणात उतरल्यानंतर भाजप कदाचित त्यांच्या सूडबुद्धीचा वापर करेल, त्यांच्या पाठीमागं कोणतं तरी शुक्लकाष्ट लावेल. या गोष्टींची भीती असल्यामुळे कदाचित शशिकांत शिंदेनी माघार घेतली असावी किंवा त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत काय चर्चा झाली आणि त्यांनी हा उमेदवार दिला हे आता ते सांगू शकतात. पण तरी देखील ही उमेदवारी त्यांनी लढवली असती तर कदाचित चोरस निर्माण झाली असती. परंतु ही चोरस त्यांना
करायची नव्हती की कुठंतरी भाजपचा दबाव असल्यामुळे भाजपच्या दबावापुढे त्यांनी उमेदवारीसाठी सक्रिय सहभाग नोंदवला नाही, असं सुद्धा जरा राजकीय चर्चा सुरू आहेत. परंतु आता तेच सांगू शकतील की नेमकं त्यांनी राजकीय ही संधी असताना देखील त्या संधीचा का वापर करून घेतला नाही. प्रतीक पाटलांचं त्यालाही भाजपकडून ऑफर होती असंही समजतंय. यात काय कितपत तथ्य आहे? नाही, एकूण पाहता जर मला तर असं वाटतं की घराणेशाही जर भाजपनं जर रुजवायचं ठरवलं असेल तर त्याच्यामध्ये जयंत पाटलांनी बी प्रतीक पाटीलला जर उभं केलं असतं तर धक्कादायक निकाल लागला असता आणि प्रतीक पाटलांना म्हणजे नव्या पिढीचा नवा नेता म्हणून तेही केलं असं. याने पवार साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे. जर लोकसभेमध्ये पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब पाटील असतील किंवा अन्य जे उमेदवार होते त्यांनी जर प्रामाणिकपणानं जर प्रयत्न केला असता शशिकांत शिंदेना विजय होण्याचा तर बऱ्याच उलटापालट झाल्या असत्या. पण त्यांनी त्यावेळेला केलेली चूक ती त्यांनाही त्यांच्या म्हणजे सव्यात त्यांच्याही पारड्यात पडलेली आहे. आता ह्या बी निवडणुकीमध्ये अभयसिंह जगताप उमेदवार आहेत. अभयसिंह जगतापांचे म्हणून धैर्यशील कदम आहेत. दोघंही एकमेकांशी म्हणजे निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना संधी दिलेली आहे. पक्षाने बी संधी दिलेली आहे आणि त्यांनी स्वतः बी व्यक्तिगत प्रयत्न केलेले आहेत. पण प्रचार असा कुठं दिसत नाही. कारण गेल्या वेळेला जी यंत्रणा होती मोरराव कदमांची त्याच्यामध्ये जयकुमार गोरे असतील, आपले सुनील काटकर असतील किंवा अन्य अमित कदम सारखे असतील की ज्यांनी पतंगराव कदम जे स्वतः मंत्री होते त्यांची इच्छा होती की माझ्या भावाला आमदार करावे, त्यांनी इच्छा पूर्ण केली. तशी जी फळी जी आहे ती आता दिसत नाही. आता फक्त कसं आहे की उमेदवारांचे मेळावे होतात, मतदारांना सांगताना सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, आम्ही तुम्हाला खर्च बी केलेला आहे तुमचा, आता तुम्हाला निवडून बी आणलेलं आहे, आता तुम्ही आम्ही जे सांगतो ऐकू. हे झालं त्या पक्षाच्या भाजपचे किंवा इतर पक्षाचे. पण ज्यांची उमेदवारी डावलली आणि जे निवडून आलेत ते त्यांचं ऐकतील असं मला वाटत नाही. तेच गेम चेंजर होतील. असा एक मुद्दा आहे की जे अभयसिंह जगताप आहेत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडं त्यांचं म्हणणं असं आहे की जी नाराज मंडळी आहेत या मतदारसंघामध्ये ती मला नक्कीच मदत करतील. त्याचबरोबर दुसरा एक असा मुद्दा आहे की जे स्थानिक आघाड्या आहेत यांचे जवळजवळ 49च्या आसपास मतदान आहे आणि हे सुद्धा त्यांना मतदान करेल. याच्या व्यतिरिक्त अभयसिंह जगतापांची भिस्त कुणावर असेल? नाही, आता अभयसिंह जगतापांच्या बाबत बोलायचं झालं का नाही तर जिल्हा परिषदचा राडा हा प्रकार पुन्हा चर्चेला येतोय. जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या सूड कदाचित आता पत्त्यावर पडण्याची शक्यता आहे. जरी वरकरणी शंभूराज देसाई त्यांच्या गाडीत बसून सांगलीला प्रवास केला असला तरी तो वरकरणी असावा. कारण या इंटरनल जी खतखत आहे त्यांच्या मनातली, मकरदाप असतील किंवा शंभूराज देसाई असेल, ते या निवडणुकीत बाहेर काढतील. त्याचा फायदा यांना निश्चित होईल. जगतापांना, अभयसिंह जगतापांना त्याचा निश्चित फायदा होईल असं मला तरी व्यक्तिगत वाटतं. निश्चितच अतिशय चुरशीची अशी ही सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या 22 तारखेला याचं चित्र स्पष्ट होईलच. परंतु सध्या जर बघितलं की दोन्ही बाजूनं प्रचंड असा घोडेबाजार या ठिकाणी या निमित्तानं होणार आहे आणि त्यातही कदाचित धक्कादायक सुद्धा निकाल लागू शकतो. जर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचे पडसाद या निवडणुकीवर उमटले तर या ठिकाणी भाजपला धक्का बसू शकतो असं या सगळ्या जाणकारांचं मत आहे. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.